नमस्कार, मी प्रियांका सिंह आणि आपण पाहत आहात दिव्य भारत न्यूज। पाहूया आजच्या काही बातम्या। पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आझाद मैदानात पत्रकारांनी एकत्र येत आंदोलन केले। पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ, डिजिटल पत्रकारांना अधिकृत मान्यता, आरोग्य सुविधा, गृह सवलत आणि प्रवास सवलतीसह पत्रकारांवरील हल्ले आणि खोटे गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि पत्रकारांच्या मागण्यांवर सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संतोष निकम यांनी केली आहे। नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील पत्रकार बांधव आणि प्रमुख जे जिल्हाध्यक्ष असेल, तालुकाध्यक्ष असेल, असे जे प्रमुख लोकांना घेऊन आम्ही इथे आलो आहोत। मी नाशिकवरून आलो आहेत आणि माझ्यासोबतच यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अनेक जिल्ह्यातून लोक इथे आलेले आहेत। आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत, 353 हा जो कलम आहे हा कलम रद्द झाला पाहिजेत आणि राज्यातील पत्रकारांवर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते मागे घेण्यात यावे। अनेक ठिकाणी राज्यात पत्रकारांवर जे खऱ्या अर्थाने जे निर्भीड पत्रकारिता करणारे जे लोक आहेत ते त्यांना वाळू माफिया असेल किंवा अवैध व्यावसायिक असेल किंवा इतर जे भ्रष्ट पोलीस असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा भ्रष्ट जे काही अधिकारी असेल त्यांच्या माध्यमाने त्रास दिला जात असतो, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले जातात ही एक निंदनीय आणि शोकांतिक आहेत। त्या विरोधात आम्ही लढा देतोय। यासंदर्भात कोणाची भेट झाली आहे का? अद्याप आम्हाला कुणाचं बोलून आलं नाहीत। आता फोन आला होता गृह विभागामधील जे काय सचिव आहेत त्यांची भेट होते आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवण्यात येत आहे। पत्रकार हा सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतं, पण आज पत्रकारांचं आंदोलन करते, शोकांतिक आहे असं वाटत नाही का? अगदी बरोबर आहेत। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनाच आज जर रस्त्यावर उतरावं लागत येत आहे आणि पत्रकारांना अशी आंदोलनं छेडावं लागत आहे, ती खरोखर निंदनीय बाब आहेत। मात्र पत्रकारांच्या समस्या आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी ही जी संघटना आहे ती संघटना सातत्याने उभी आहेत।